लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 24 ऑक्टोबरच्या भागामध्ये कलाने छान केशर बासुंदीचा बेत केलेला असतो आणि केशर बासुंदी खाल्ल्यामुळे कलाला आता छानपैकी झोप येत असते। पण तरी सुद्धा तिला आता अद्वैतला चिडवण्याचा एक चान्सही सोडायचा नसतो। त्यावरती कला आता इकडे म्हणत असते, खरं सांगू का तर इतकी छान बासुंदी खाल्ले ना आणि त्याच्यामुळे आता झोप पण छान येईल। वा कला वा, काय सुंदर बासुंदी बनवली होतीस, म्हणजे तुझ्या हाताची चव अजूनही कशा येणार नाही बरं का। खरंच खूप सुंदर बासुंदी होती असं म्हणत कला स्वतःच कौतुक करत असते आणि ती अद्वैतकडे बघते आणि एरवी तर हेल्थ कॉन्शियस असणारा हा अद्वैत चांदेकर आज तर गोड बासुंदी 4-4 वाटी खाल्लन। कमालच झाली बरं, म्हणजे आता माझ्याशी बोलत नाहीये पण तरी सुद्धा माझ्या हातची बासुंदी खायला याला काही वाटतच नाही, बरोबर ना। असं म्हणत ती मुद्दाम अद्वैतला चिडवण्यासाठी प्रयत्न करत असते आणि आता अद्वैत चिडत असतो। त्यावरती कला म्हणते, या सगळ्यामध्ये अजून एक गोष्ट झाली ना तर स्वर्गसुख आहे, स्वर्गसुख। ते म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्याला एक पान खायला मिळालं तर, एक जर का पान खायला मिळालं असतं तर काय मज्जा, वाहा। पण काय बाबा, तुम्हाला श्रीमंतांना पान खाण्याच्या गमती जमती काय कळणार। यावरती आता अद्वैत चिडतो आणि तिच्याशी जो आबोला आपण धरलाय तो आबोला विसरून अद्वैत म्हणायला लागतो, काय कळणार काय, मला माहितीये ना पान खाण्यात मजा काय असते ते, मी सुद्धा पान खातो। कला म्हणते, अरे बापरे, म्हणजे दी अद्वैत चांदेकर पान खातो। पान खाणं हे तर काही अगदी हे नाहीये, म्हणजे तू तर इतका स्टेटसवाला माणूस, तू कसं काय पान खातोस। यावरती अद्वैत म्हणतो, पान खाण्याचे हेल्दी बेनिफिट्स आहेत, हेल्थ बेनिफिट्स आहेत ते मला माहिती आहे। पानामुळे बरेचसे आपल्या शरीरावरती चांगले परिणाम होतात आणि त्या कारणासाठी मी पान खातो। इतकंच काय, पान खाण्यासाठी कोणत्याही गोष्टीचा विचार नाही करायला लागत। मी आहे ना, मी त्या दिवशी कॉन्फरन्सला गेलो होतो तर चांदीचा वर्ख असलेलं पान खाल्लं। त्या दिवशी मुंबईला गेलो होतो तर आतमध्ये सोन्याचा मुलामा दिलेलं पान खाल्लं। हे असं खाल्लं, 1,500चं पान खाल्लं, 2,000चं पान खाल्लं, असं अद्वैत फुशारक्या मारायला लागतो। कला म्हणते, हो हो बाबा हो, श्रीमंतांची श्रीमंत नाटकं, म्हणजे तुम्ही काय श्रीमंत लोक इतकं 1,500चं पान काय खाल, 2,000चं काय खाल, 10,000चं काय खाल, पण या सगळ्यामध्ये आम्ही गरीब लोक मात्र एवढं पान खाऊ शकत। त्याच्यामध्ये आतमध्ये खोबऱ्याचा किस आणि वरतून टोचलेली वेलची, हा काय पान लागतं हे। मला तर आज पान खाण्याची इच्छा झाली, पण आज मला पहिल्यांदाच कळलं की आपल्या दोघांच्या पान खाण्याच्या आवडीनिवडी सेम आहेत, तुला चक्क पान आवडतं। असं म्हणत जानकी इकडे आता कला मुद्दाम अद्वैतला डिवचत असते, चल ना मग पान खायला जाऊया। म्हणजे या सगळ्यामध्ये जरी आपलं भांडण असलं तरी पान खायला काय आहे, आपल्या आवडीनिवडी जर का एकत्रितपणे जुळतायत तर या सगळ्यामध्ये पान खाण्यासाठी काहीच हरकत नाहीये। असं म्हणत कला अद्वैतला पान खाण्यासाठी न्यायला लागते। त्यावरती अद्वैत म्हणतो, गप्प बस, तुझी सगळी नाटकं मला कळतायत की या सगळ्यामध्ये आता तू हे जे काही काम करतेस ना हे मला अजिबात आवडत नाहीये, तू मुद्दाम हे सगळं करतेस ना। म्हणजे आता माझ्या घरच्यांनी मला ओरडा द्यावा, यासाठी ह्या सगळ्या तुझ्या घडामोडी चाललेल्या आहेत। कारण तसं बघायला गेलं तर पर्सचं नाटक तू का केलंस, पर्सचं नाटक केलंस कारण या सगळ्यामध्ये आईसमोर तुला दाखवायचं होतं की कसं काय हा पर्स घेऊन इकडे तिकडे फिरतोय, हे सगळं तुला दाखवायचं होतं। याच कारणासाठी तू हे सगळं केलंस आणि मला ओरडा खायला लावलास। यावरती कला म्हणते, अगो बाई, आईचं कुकुलं बाळ, आणि आईच्या या कुकुल्या बाळाला आता या सगळ्यामध्ये इतका त्रास झाला का, आई ओरडली आलेले। असं म्हणत कला त्याला चिडवायला लागते, मग आत्ता सुद्धा पान खायला यायला तुला आई ओरडेल म्हणून भीती वाटते का। असं म्हणत कला आता अद्वैतला या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा चिडवण्याचा प्रयत्न करते। अद्वैत म्हणतो, गप्प बस, तू मला या सगळ्यासाठी भरीच पाडू नको। कला म्हणते, ठीक आहे, तुला नसेल ना यायचं, तुला यायचं नसेल तर मी एकटी पान खायला जाते, त्यात काय मोठं, मला एकटीला पान खायला येतं, म्हणजे त्यासाठी मला काही तुझी गरज नाहीये। असं म्हणत कला या सगळ्यामध्ये एकटी पान खायला जाण्याचा विचार करते। अद्वैत विचार करतो, जाऊ का मी, मला सुद्धा पान खायचंय, पण हिच्यासोबत गेलं आणि पुन्हा एकदा जर का आईने पाहिलं तर किंवा आईला कळलं तर नाही, आता मात्र मला या सगळ्यामध्ये पान खाण्यासाठी जायलाच पाहिजे किंवा गेलो तर आईचा ओरडा खायला पाहिजे। कला म्हणते, ठीक आहे, चल मी चालले। असं म्हणत ती अद्वैतची गाडीची चावी घेते। अद्वैतच्या गाडीची चावी घेतल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत तिला अडवतो आणि खबरदार तुला जायचं असेल तर तू जा,
पण माझ्या गाडीची चावी घ्यायची नाही किंवा माझ्या गाडीची चावी घेऊन तू इकडे जायचं नाही। यावरती कला आता सांगायला लागते की हे बघ मी जाणार, काय आहे मला, मी कशी जाऊ मग इतक्या रात्री। अद्वैत म्हणतो तुला कसं जायचं तसं जा, पण या सगळ्यामध्ये आता माझ्या गाडीची चावी घेऊन जायचं नाही म्हणजे नाही, समजलं। तुला रिक्षेने जायचं तर रिक्षेने जा। मग कला बाहेर पडते, कला बाहेर पडते खरी, पण या सगळ्यामध्ये कलाकडे कोणत्याही प्रकारे गाडी थांबत नाही। गाडी थांबत नसल्यामुळे मग मात्र कला खूप अस्वस्थ होते आणि आता इकडे अद्वैत पण अस्वस्थ होतो। अद्वैत विचार करतो ही एकटी गेले खरी, पण या सगळ्यामध्ये मला पण पान खायचं आहे। आता हिने तोंडावरती माझ्या पानाची इतकी तारीफ केलेली आहे, पानाची तारीफ केल्यावरती आता पान न खाल्लं तर चालेल तरी कसं, मला या सगळ्यामध्ये पान खायलाच पाहिजे, कारण नुसतं मनामध्ये आणलं की पान तरी मला इतकी चटक सुचते, त्यामुळे आता मात्र पान खायला मला जायलाच पाहिजे। आणि ही आतिया गाव बाहेर एकटी गेले, आबांना कळलं तर आबा माझ्यावरती ओरडतील, काय करू काय करू। मग अद्वैत सुद्धा आता मात्र पान खाण्यासाठी बाहेर पडतो। तोपर्यंत कला इकडे रिक्षा पाहत असते, पण रिक्षा कुठेच मिळत नाही। तोपर्यंत मागून तिला अद्वैतच्या गाडीचा हॉर्न ऐकू येतो। अद्वैतच्या गाडीचा हॉर्न ऐकू आल्यामुळे कला आता मागे वळून पाहते तर इकडे मात्र अद्वैत आलेला असतो आणि ती म्हणते अरे बापरे, म्हणजे शेवटी आलासच ना तू पान खाण्यासाठी, शेवटी आता इकडे आलेलाच आहेस। यावरती अद्वैत म्हणतो गप्पा बस। यावरती कला म्हणते कसं आहे ना, मला जरी आत्ता इकडे रिक्षा भेटली नसती ना तरी मी चालत चालत पान खायला गेले असते। यावरती अद्वैत म्हणतो अच्छा, म्हणजे तू चालत चालत पान खायला गेली असतीस तर आज नाही उद्या पोचली असतीस। कला म्हणते ठीक आहे ना, मला काही फरक पडत नाहीये, म्हणजे या सगळ्यामध्ये तुझंच नुकसान झालं असतं। तुझं नुकसान असं झालं असतं की आबांनी तुला विचारलं असतं, आबांनी विचारलं असतं, मी एकटीच पान खायला गेले असते आणि उशीर झाला असता, फार तर काय झालं असतं, उशीर झाला असता आणि या सगळ्यामध्ये मला आबांनी विचारलं असतं की का बरं तुला उशीर झाला, मग मात्र मी आबांना सांगितलं असतं की काल रात्री मला पान खायची इच्छा झाली। मी अद्वैतला म्हटलं सुद्धा की तू माझ्यासोबत पान खाण्यासाठी चल, तर अद्वैतने पान खाण्यासाठी माझ्यासोबत यायला नकार दिला। हे मी आबांना सांगितलं असतं, मग आबांना सांगितलं असतं की अद्वैतने नकार दिल्यामुळे मी एकटीच पान खायला गेले, मग काय झालं असतं, आबा तुला ओरडले असते आणि तुला चोरडा खायला बसला असता। माझं याच्यामध्ये काडी मात्र काहीही नुकसान झालं नसतं, असं म्हणत कला अद्वैतला मुद्दाम डिवचायला लागते की या सगळ्यामध्ये तुला आबा बोलले असते, आबा तुला ओरडले असते। यावरती अद्वैत म्हणतो हिचं करायचं तरी काय, हिचं तोंड काही बंद व्हायला मागतच नाहीये। असं म्हणत अद्वैत आता स्वतः चिडतो आणि गाडी चालवायला लागतो। अद्वैत इकडे गाडी चालवण्यासाठी लागतो त्यावेळेला आता मात्र छानपैकी गाणं लागलेलं असतं, कधी तू चमचमणारी चांदरात। हे गाणं लागल्यावरती कला खूप खुश असते आणि ते गाणं एन्जॉय करत असते। आता कला एन्जॉय करते ना, मग अद्वैतला कसं काय, कला एन्जॉय करते, मग अद्वैत चिडतो आणि ते गाणं बदलतो आणि त्याच्या आवडीचं वेगळं गाणं लावतो। आता कला विचार करते म्हणजे माझ्या आवडीचं गाणं लावायला ह्याला इतका त्रास होतोय का, मी या सगळ्यामध्ये खुश आहे हे ह्याला बघवत नाहीये, म्हणून ह्याने गाणं बदललंय आणि कला थोडीशी चिडते। चिडलेली कला आता अद्वैतकडे रागारागात पाहायला लागते आणि का तू गाणं का बरं बदललंस असं म्हणायला लागते। त्यावरती अद्वैत म्हणतो गाडी माझी, मी बघेन काय करायचं ते, तुला जे काही करायचे ते तू कर, असं म्हणत त्या दोघांची भांडणं चालू असतात। आता या दोघांची भांडणं चालू असताना इकडे आता काजलला मात्र काही झोप येत नसते आणि ती इकडून तिकडून अस्वस्थ होत असते, कारण या सगळ्यामध्ये काजलला सोहम त्या मुलीसोबत गेला होता, नक्की तिकडे काय घडलंय हे सगळं आठवत असतं आणि त्यामुळे ती विचार करते काय हा सोहम आहे, मला एक साधा कॉल सुद्धा केला नाही किंवा कॉल बॅक पण केला नाही, मी ह्याला विचारलं तर काय करू, आला असेल का हा डिनरवरून, याला कॉल करून मी विचारू का, असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये उठते आणि सोहमला कॉल करायला लागते। ऍक्च्युली सोहम तर झोपलेला असतो आणि सोहम झोपलेला असला तरी ती विचार करते नाही काहीही झालं तरी मला याला कॉल करायलाच पाहिजे आणि ती सोहमला कॉल करते। सोहम ऍक्च्युली कुठेही डिनरला वगैरे गेलेला नसतो, तो फक्त घरामध्ये झोपलेला असतो आणि इकडे आता काजूला चिडवण्यासाठी त्याने सांगितलेलं असतं की मी एका मुलीसोबत माझ्या फॉरेनच्या मैत्रिणीसोबत डिनरला चाललोय। मग आता इकडे काजल उठते आणि सोहमला कॉल लावते।
आता सोहमला पण आश्चर्य वाटतं की या सगळ्यामध्ये काजलचा आपल्याला कॉल कसा काय आला. आणि आता सोहम फोन उचलतो. त्यावरती काजल म्हणते, काय रे, काय चाललंय तुझं. सोहम म्हणतो, काय करणार, इतक्या रात्रीचं कोण माणसं काय करतात तेच मी करतोय. काजल म्हणते, किती रे खोटारडा आहेस. म्हणजे तुझ्या मैत्रिणीसोबत तू इकडे गेला होतास ना डिनरसाठी, मैत्रिणीसोबत डिनरसाठी गेला होतास आणि बोलतोयस की मस्तपैकी झोपलोय म्हणून. यावरती सोहम म्हणतो, अगं हो, म्हणजे तिला ड्रॉप केलं, मी जेवणासाठी गेलोच होतो, आम्ही छानपैकी एन्जॉय केलं आणि आता आम्ही जेवणासाठी गेलो होतो आणि त्यानंतर तिला सोडलं आणि आत्ताच तर मी घरी आलोय ना, म्हणून खूप थकलोय ना, म्हणून मी आता झोपायचा प्रयत्न करतोय. तू कसा काय फोन केलास. यावरती काजल म्हणते, काही नाही, आपला सहजच केला. मी आपलं म्हटलं काय तुझं चाललंय, रात्री कुठे गेला होतास, काय मजा केलीस ते विचारावं. यावरती सोहम आता बोलायला लागतो, हो अगं ती माझी मैत्रीण आहे ना, तुला माहितीये का, इतकी गोड, असं म्हणत आता मात्र तो काही पुढे म्हणणार. त्यावरती काजल म्हणते, अच्छा म्हणजे तुझी मैत्रीण गोड आहे का. यावरती सोहम म्हणायला लागतो, अगं म्हणजे माझ्या मैत्रिणीला इतकं गोड आवडतं ना, असं मला तुला सांगायचं आहे. तिला गोड खूप आवडतं आणि हे गोड खाण्याच्या नादामध्ये ती इतकं गोड गोड सुद्धा बोलते ना, माझी मैत्रीण खूप गोड आहे. यावरती काजल म्हणते, बाद झालं, बाकी काही ऐकायचं नाहीये. त्यावरती आता इकडे सोहम म्हणतो, तेच मी तुला सांगतोय, अगं तिला गुड नाईट म्हणून तिला ड्रॉप करून मी घरी आलोय ना आणि आता झोपतोय, तर तुला सुद्धा गुड नाईट म्हणून झोपू का, असं म्हणत आता मात्र तो काजलला पण गुड नाईट म्हणतो आणि मला आता खूपच झोप आहे असं येत आहे असं म्हणतो. त्यावरती काजल चिडते आणि आता याला माझ्यासोबत बोलण्यासाठी पण वेळ नाहीये, म्हणजे याला त्याची मैत्रीण प्रिय झाली, तिच्यासोबत डिनरला गेला, इतका वेळ स्पेंड केला, तिच्यासोबत इतका वेळ घालवला आणि आता 2 मिनिटं जर का मी काही बोलते आहे याच्यासोबत तर याला माझ्याशी बोलायचं नाहीये, याला याच्या फक्त मैत्रिणीचीच आठवण येते, असं म्हणत चिडलेली आता मात्र इकडे काजल आता खूपच रागवते. आणि तुझं जरा अतिच चाललंय नाही का, तुझी मैत्रीण आणि तुला खूपच वेळ मिळायला लागलाय. सोहम म्हणतो, तर माझी मैत्रीण इतकी गोड आहे तुला काय सांगू. सोहम कौतुक करताना थांबत नसतो आणि इकडे चिडताना काजल थांबत नसते. काजलला कुठेतरी आपलं सोहमवरती प्रेम आहे हे अजूनही समजत नसलं तरी त्याची मैत्रीण त्याच्यासोबत आहे ही गोष्ट मात्र आता काही काजलला आवडत नसते आणि तिचा राग सोहमला कळत असतो आणि तो ही सिच्युएशन मस्तपैकी एन्जॉय करत असतो आणि म्हणतो, चल गुड नाईट, म्हणजे कसं आहे उद्या परत माझ्या मैत्रिणीला भेटायला जायलाच पाहिजे, असं म्हणत इकडे लगेचच सोहम फोन ठेवतो आणि काजल चिडते आणि आता ह्याला माझी अजिबात गरज नाहीये, याने माझा फोन तोंडावरती फोन कट करून आता मात्र सोहम झोपतो आणि काजल खूपच चिडलेली काजल आता रागारागात फोन इकडे ठेवते आणि याला आता मी सोडणार नाहीये, कोण ह्याची मोठी नालायक मैत्रीण आली म्हणून मला या सगळ्यामध्ये हा इग्नोर करतोय, हे याला मी आता अजिबात सोडणार नाही, असं म्हणत चिडलेली आता मात्र काजल फोन ठेवून देते. तोपर्यंत कला आणि अद्वैत भांडत चाललेले असतात. कुठेही त्यांना पानाची टपरी काही भेटत नसते आणि त्यामुळे दोघ जण गाणी लावत खूप लांब पर्यंत येतात. कलाला जे गाणं हवं असतं ते अद्वैत बदलत असतो, अद्वैतला जे गाणं हवं असतं ते कला त्याला लावू देत नसते. या सगळ्यामध्ये दोघांची चिडचिड होत असते. दोघं एकमेकांवरती चिडत असतात, आरडत असतात, ओरडत असतात, रागवत असतात आणि आता असे करत ते आता पानाची टपरी शोधत खूप लांब पर्यंत पोहोचतात. आणि कला म्हणते, बघितलंस तू सोबत आहेस ना म्हणून पानाची टपरी काही भेटतच नाहीये, म्हणजे अद्वैत चांदेकरांना इकडची एकही पानाची टपरी माहिती नसावी. अद्वैत म्हणतो, मी तुला म्हटलं ना की मी इकडे पान खाल्ले म्हणून, मी कधीतरी म्हटलं का, मी म्हटलं ना की मी बाहेर जातो तेव्हा पान खातो. कला म्हणते, हो रे हो, बाहेर जातो तेव्हा पान खात असलास तरी कोल्हापुरामध्ये काय वट आहे की नाही चांदेकरांची, चांदेकरांना काही आहे की नाही. या सगळ्यामध्ये चांदेकर फक्त कोल्हापुरामध्ये नावच आहे आणि अद्वैत चांदेकरला पानाची टपरी माहित नाहीये, असं म्हणत दोघ जण आता कोणत्याही कारणावरून भांडतात. अद्वैत म्हणायला लागतो, तू माझ्या जवळ आहेस ना किंवा तू माझ्या बाजूला आहेस म्हणून मला या सगळ्यामध्ये पानाची टपरी सापडत नाही, असं म्हणत आता मात्र अद्वैत खूप चिडलेला असतो आणि तो आता कलावरती राग काढत असतो. दोघांचे राग काढत दोघ जण एका टपरीवरती पोहोचतात. तिथे आता एक टपरी असते, राजू पान शॉप आणि आता चवीने खाणार
त्याला राजूदादा पान देणार ही त्यांची टॅगलाईन असते। मग कला आणि अद्वैत तिकडे आता बाहेर पोहोचतात आणि तोपर्यंत पानाच्या शॉपचं शटर अर्धवट उघडं असतं। आता इकडे पानाच्या शॉपचं शटर अर्धवट उघडं असतं, त्यामुळे कला म्हणते अरे बापरे, राजूदादा पानाची टपरी उघडी ठेवून गेलाय तरी कुठे। यावरती अद्वैत म्हणतो काय आतमध्ये जायचं का। यावरती कलाचे डोळे चकाकतात। त्यावरती कला म्हणते हो रे, आज जायला काही हरकत नाहीये, पण डी अद्वैत चांदेकर यांना आता आतमध्ये जाऊन कसं चालेल। म्हणजे माझं काय माहितीये का, मला इथे कुणीच ओळखत नाहीये, मला कोणी ओळखत नसल्यामुळे माझा काही प्रश्नच नाहीये। मी खरे आहे, खऱ्यांना कोण ओळखतंय, खरे जरी आतमध्ये गेले तरी सुद्धा काही फरक पडत नाहीये। पण जर चांदेकर आतमध्ये गेले आणि कोणाला कळलं की चांदेकर चोरी करतायत तर। यावरती अद्वैत म्हणतो हो हो, चांदेकरांच्या तोंडावरती लिहिलेलंच आहे ना की चांदेकर चोर आहेत म्हणून। यावरती कला म्हणते मी कुठे असं बोलले। अद्वैत म्हणतो नाही नाही, तू म्हणायच्या आधीच मी म्हणून मोकळा होतो, कारण कसं आहे ना, तू म्हणणारच आहेस हे सगळं, तू म्हणणारच आहेस, त्यामुळे मीच आधी म्हणतो, कारण मला माहितीये की तुझ्या तोंडून आता काय शब्द बाहेर पडणार आहेत ते। आज जायचंय का। कला म्हणते मला तर पान खायचं आहे, पण पान खायच्या वेळेला जर कुणी पाहिलं तर चांदेकरांचं नाव बदनाम होईल, त्याची काळजी तू घे। यावरती अद्वैत म्हणतो नाही नाही, चांदेकरांचं नाव नाही बदनाम होणार, तुला जर कोणी पाहिलं ना तर तुझ्या तोंडावरूनच चोर दिसतेस, त्यामुळे आता सगळेजण तुलाच हे करतील। मला तर पान खायचं आहे, आता इतक्या लांब आपण आलेलो आहोत तर पान न खाता कसं काय बाहेर जाणार। आणि त्यामुळे आता मात्र कला आणि अद्वैत दोघं जण पानाचं शटर जे अर्ध उघडं असतं ते पूर्णपणे उघडतात आणि आता पूर्णपणे उघडणारं शटर आता तिकडे आतमध्ये आल्यावरती अद्वैत बंद करून टाकतो। बंद केल्यावरती आता इकडे कला म्हणते शटर का बंद केलंस। त्यावरती आता मात्र इकडे अद्वैत म्हणायला लागतो की अगं शटर बंद केलं कारण कुणी जर का हे सगळं पाहिलं ना तर तू मुळातच चोर दिसतेस, आणि चोर या इथे खुचलाय म्हटल्यावरती पुन्हा कुणी आलं तर माझी पण बदनामी, तुझ्या तोंडावर दिसतंय तू किती चोर आहेस ते, असं म्हणत अद्वैत कला भांडायला लागतात। आणि आता कला म्हणते बरोबर आहे, मी चोर आहे आणि तू काय आहेस, तू मोठा सोजवळ नाही का, तूच तर इकडे पहिली आयडिया दिलीस ना मला या सगळ्यामध्ये पान खायचंय चल म्हणून टपरीवरती। अद्वैत म्हणतो नाही नाही, तू माझं मन ललचावलंस, तू बासुंदी खाऊन आल्यावरती निमूटपणे झोपायचं होतं ना, 4 वाट्या बासुंदी खाल्ल्यावरती झोप आली असती, पण नाही, तुला काय तर पान खायचंय, पानाची तलप आले, पान असं पान तसं हे नीते बोलायचं होतं। पण माझं सगळं चालवलंच ना, मला या सगळ्यामध्ये पान खायची इच्छा झाली आणि त्यामुळे पान खायची इच्छा झाल्यामुळे तुझ्यासाठी मी इकडे आलो। कला म्हणते वा वा, तुला याची काही गरज नव्हती आणि आता त्या सगळ्यासाठी मी इकडे एकटीच आले असते। दोघांची भांडणं चालू असतात। अद्वैत म्हणतो बाद झालं, ज्या कामासाठी आलोय आता ते काम करूया। त्यामुळे आता मात्र इकडे अद्वैत म्हणतो ठीक आहे, आता मी माझं पान बनवतो, तू तुझं पान बनव। मी माझं पान बनवल्यावरती माझं पान मी खाईन, तुझं पान तू खा। कला म्हणते यात काय मोठं सांगितलंस, तेच बोलून मला उगाच इरिटेट करू नकोस, चल आपापलं पान बनवून खाऊया। असं म्हणत दोघं जण, तो कोण राजू कोण कुठला, त्याचं पान त्याचं टपरी अर्धवट का उघडी, तो इकडे का आलाय हे काहीही माहित नसताना पानाची खाण्याची तलप पूर्ण करण्यासाठी फक्त आणि फक्त दोघं जण आपापलं पान बनवतात। त्यात खूप सारा कात, खूप सारा चुना, काय 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 टाकतात आणि या सगळ्यामध्ये पानावरती पान खाता खाता अद्वैतला तर आता नशाच चढते। आता काय पानामध्ये असं टाकलेलं असतं काही माहित नाहीये, पण पान खात असताना अद्वैतला नशा चढते। इकडे कला पण पान करत असते आणि सांगत असते अरे इतका कात नको टाकू, इतकं हे नको टाकू। त्यावरती अद्वैत चिडतो आणि तू नको मला सांगू मी काय करायचं ते, मला जे काही करायचंय ते मी करणार, तू मला सांगायची काही गरज नाहीये असं म्हणत तो कलावरती चिडतो। दोघांच्या कुरघोड्या थांबत नसतात, दोघं जण एकमेकांवरती चिडत असतात, पान बनवत असतात, खात असतात। अद्वैतला नशात चढते। त्यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो वा पान काय मस्त आहे। त्यावरती अद्वैत अजून एक पान बनवतो आणि कलाच्या तोंडात टाकतो। कला म्हणते अरे काय चाललंय तुझं अरे। यावरती इकडे आता अद्वैत म्हणायला लागतो अरे नाही खरे तुझं वागणं नव्हे बरे, असं म्हणत दोघांची आता जी भांडाभांडी चालू असते ऑलरेडी आधी, ती भांडाभांडी संपून दोघं जण आता मात्र नशेमध्ये पानाच्या, आता पानात कसली नशा माहित नाही पण दोघांना काहीतरी नशा झालेली असते।
आणि त्यामुळे कला आणि अद्वैत एकमेकांकडे पाहतात, चिडतात, अडतात, पानं खात असतात. ती पानाची टपरी उघडी ठेवतात आणि तिकडून आता बाहेर येतात. त्यावेळेला कला म्हणते, अरे तुझा फॅन किती जोराजोरात फिरतोय. यावरती अद्वैत म्हणतो, फॅन फिरू दे अगं, पण खरे तुझं वागणे नाही बरे, असं म्हणत एकमेकांना चिडवत दोघ जण बाहेर पडतात. आता या दोघांच्या मध्ये झालेला अबोला हा तर मिटलेला असतो आणि बोलणं थांबायचं नाव घेत नसतं. अशा अवस्थेमध्ये दोघं घरी गेल्यावरती सरोज जेव्हा पाहिल तेव्हा नक्की काय तमाशा होणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.